one of the things that happens in cities, especially in big cities like Mumbai, is there's always a division that is created between the haves and the have-nots. And this is completely reflected in the education system as well. So here you have students in the private schools who have access to services like life skill enhancement, academic support, as well as career guidance. And at the other end of the spectrum, you have students who need these services more than anyone else, but don't have access to these services. The students of BMC school come from urban slums and they are exposed to a lot of issues like violence, crime, drug abuse. Also, the most important thing is that they don't understand the connection between livelihood and education. So most of them want to drop out of school to start earning and supplement their family incomes. For the holistic development of the BMC school students, Young Bus provides the following services. We work with them in the life skills development area, the academic development area, career guidance and working with influencers. नमस्कार, माझं नाव चैताली सुरेश कदम आहे. मी रोज शाळेत येते. मी कधी खाडा करत नाही. मला खाडा करायला आवडत नाही. माझ्या शाळेचे नाव पुष्पा पार्क टोपीवाला मनपा मराठी शाळा आहे. मी आता 7वी क मध्ये शिकते. बोले की नाही? हा काय आहे? शंकू. ह्याला काय म्हणतात? शंकू. आता आपण ना शंकूची आकृती काढून घेऊया सर्वांनी. मी रोज शाळेत येते तेव्हा मला दोन्ही ताई वगैरे शिकवतात. सर मॅडम लोक पाठांतर घेतात, प्रश्नांची उत्तरं देते. या चिन्हाला काय म्हणतात? विराम चिन्ह. कळलं सगळ्यांना? आज हे कोणते चिन्ह आहे? अर्धविराम. व्हेरी गुड, छान. चैताली सांग. मला स्नेहलताईंनी नाम, सर्वनाम, व्याकरण, विशेष नाम हे सर्व शिकवलं म्हणून आज मला 20 पैकी 18 मार्क भेटले. यंग बसचा उपक्रम फार चांगला आहे, कारण ते अभ्यासाबरोबर अभ्यास पण घेतात, पण अभ्यासापेक्षा त्यांच्या व्यक्तिमत्व विकासाकडे जास्त लक्ष देतात आणि त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये बराच चांगला फरक पडल्याचं आम्हाला जाणवलेलं आहे. खूप खुश असतात ते आल्या तर. आणि विशेष म्हणजे त्या खेळाच्या माध्यमातून घेतात. खेळ खेळायला मुलांना आवडतंच. यांची जी टीम आहे ती त्या बाजूला जाईल आणि यांची जी टीम आहे ती या बाजूला येईल. आता तुम्हाला माझ्यामध्ये जो आत्मविश्वास दिसून येत आहे तसा तो पूर्वी नव्हता. उदाहरणार्थ मी एखाद्या चित्रकलेच्या परीक्षेला जायचो तेव्हा मला चित्र काढायला यायची. घरी मी भरपूर चित्रे काढायचो, पण तिथे गेल्यावर मला भीती वाटायची, माझं चित्र पूर्ण होईल की नाही, माझं रंगवायचं राहील का. अशा भीतीमुळे माझं चित्र खराब होऊन जायचं. मी सायकलवर बसायचो, सायकलवरून पडण्याची भीती वाटायची. पहिली ते 7वी पर्यंत शाळेत होता, फार मस्ती करायचा. ह्या वर्षी एवढी सुधारणा झाली आहे ना माझ्या मुलामध्ये. खूप चांगला वागतो आजूबाजूवाल्यांशी, आमच्याशी घरात, आणि अभ्यास पण चांगला करतो. कोणी काही सांगितलं काम ऐकतो, एकदम व्यवस्थित वागतो. हे कशामुळे यंगबसच्या ताई दादा आल्यात ना, त्यांच्यामुळे ह्याच्यात एवढी सुधारणा झाली आहे. घरात नेहमी त्यांचं नाव घेत असते. नमित दादा असं सांगतात, तसं सांगतात, असं सांगतात, सांगतच असतात. तुम्ही तुमच्या आयुष्यात करताना मला दिसत आहात. व्हेरी गुड. We also provide individual counseling for the students for them to deal with issues like confidence, peer pressure and other social skills. नमित दादा माझा आत्मविश्वास वाढवला व मी एका चित्रकलेच्या परीक्षेमध्ये भाग घेतला आणि त्याचा परिणाम तुम्हाला समोर दिसतच आहे. हा पहा. We also work in the area of career guidance where we assess the students' interest, aptitude, personality, and based on this assessment, we help them choose the best career suited for their profile. मी एका विद्यार्थ्याबद्दल हे जे यंग बसचे दादाताई आहेत त्यांना चॅलेंज केलं होतं की आमच्याकडे एक असा एक विद्यार्थी आहे, त्याला तुम्ही सुधारून दाखवा. कारण आम्ही त्यांना भरपूर मार्गदर्शन केलं होतं, चांगलं वाईट सगळं समजावून सांगितलं होतं, परंतु त्याच्यात फरक पडला नव्हता. परंतु या संस्थेने ज्यावेळेस त्याला मार्गदर्शन केलं त्यावेळेस मात्र त्याच्यात बराचसा फरक पडला. स्नेहल ताईंनी तसंच सर्व ताईंनी मला सांगितलं की तुला पुढे काहीतरी बनायचं आहे, तुला पुढे काहीतरी घडून आणायचं आहे. तू आता पहिला आहे तसंच राहणार, काय करू नाही शकणार. तुला पुढे काहीतरी करून काहीतरी बनायचं आहे.
तोच विचार करून मी आता पुढे इंजिनियर हा सर्व कोर्स करून पुढे काहीतरी मोठा बनणार आहे. जो विद्यार्थी कोणाचंही ऐकत नव्हता तो आता पूर्णपणे चेंज झालेला आहे. यंगबज संस्थेतर्फे आमच्या शाळेमध्ये शिक्षकांसाठी सुद्धा कार्यशाळा घेतली जाते. मागच्याच महिन्यामध्ये त्यांनी स्ट्रेस मॅनेजमेंट म्हणून कार्यशाळा घेतली. त्याचा फायदा शिक्षकांना सुद्धा झाला. स्ट्रेस आपल्याला तर प्रत्येक व्यक्तीला जीवनात असतोच, तर तो आपण कोणत्या पद्धतीने कमी करायला पाहिजे आणि असला तरी पण त्याचा परिणाम दुसऱ्यांवर होता कामा नये, अशा पद्धतीने त्यांनी ती कार्यशाळा घेतली आणि खूपच छान त्यावेळेला आम्हाला सांगितलं गेलं. ज्यावेळेला इथे मीटिंग होती त्यावेळेला पहिल्या वेळेला मी आली तेव्हा मी पहिली सर्व माहिती ऐकून घेतली की कसं काय हे यंगबाज म्हणजे काय. ते मी नेहमी काय कामावरून यायची, रागवायची या लोकांना, तुम्ही दप्तर ठेवा साईडला, मला जेवण करायचं आहे. पण बाई जेव्हा बोलल्या की मुलांवर रागवायचं नाही, त्याने प्रेमाने राहायचं, आपण दोस्त म्हणून त्यांचे राहायचं, आपण आई वडील आई म्हणून राहायचंच नाही. एक मित्र मैत्रीण कसे राहतात तसं राहायचं, आपण त्यांना समजून घ्यायचं. मग मी आता काय करते, कामावर येते, जेवण करता करताच त्यांच्या बाजूला दप्तर घेऊन बसते आणि त्यांना शिकवते आणि मी पण शिकते आणि त्यांना पण ते लोक पण मला शिकवतात. यंगबज संस्थेचाच उद्देश असा आहे की विद्यार्थ्याचा पूर्णपणे सर्वांगीण विकास करूनच त्यांना शाळेबाहेर काढायचं. आमच्याकडे सुद्धा त्यांनी मुलाचं अकॅडमिक बघितलेलं आहे, संस्कार कसे होतील त्याच्यावर ते बघितलेले आहेत. विद्यार्थ्यांशी समोरासमोर बोलून त्यांना कसं कुठल्या बाजूने जायला पाहिजे, तुझं काय चुकतं आहे, म्हणजे व्यक्तिगत असा विद्यार्थ्यांशी त्यांचा संबंध आलेला आहे आणि प्रत्येक वेळेस त्यांनी व्यवस्थित मार्गदर्शन केलेलं आहे. मला तरी वाटतं की ही संस्था नक्कीच सगळ्या म्युन्सिपाल्टीच्या शाळेत चांगल्या प्रकारे काम करू शकतील. सगळ्यांनी क्लॅप करा. बस. When we started this program 2 years ago, the vision was to create a blueprint for secondary school education across India. After 2 years, I can confidently say that the blueprint is ready. It is our vision that every single student in India should have access to a holistic program such as this.